नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर आज आपण आपल्या आल्याच्या शेतामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला एक नेमॅटोडवरती आपल्याला सविस्तर बोलून घ्यायचं आहे। तर जे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नेमॅटोडवरती सांगायचं राहिलं होतं, तर आता मी परत तुम्हाला या व्हिडिओमध्ये नेमॅटोडवरती काय करायचं आपल्याला आणि कशा प्रकारे त्यातून आपल्याला चांगल्या प्रकारे कशा आपल्या आले प्लॉटमध्ये कोणत्या औषधामुळे आणि किती टक्के आपल्याला रिझल्ट येऊ शकतो यावरती आपल्याला सविस्तर बोलून घ्यायचं आहे। तर आपल्या आले प्लॉटमध्ये आल्याच्या नंतर आपल्या आले अद्रकीची जर वाढ थोड्या प्रमाणात कमी होत असेल आणि आपल्या शेंडांची ज्या आले प्लॉटमध्ये आपल्याला अशा प्रकारे जे शेंडे दिसत आहे तर थोड्या प्रमाणात जर कमी निघत असेल, असे छोटे छोटे जर निघत असेल, तर त्यावरती लगेच समजून येतं आपल्याला की आपल्या आले प्लॉटमध्ये एक नेमॅटोडची समस्या दिसत आहे म्हणून क्लिअर आपल्याला त्यामध्ये दिसत आहे। तर आज आपल्या ज्या अद्रकीची वाढ संपूर्ण अशा प्रकारे होताना चांगलं दिसत असेल, तर चांगल्या प्रकारे जर आपल्या अद्रकीमध्ये जर चांगले असे लांबसर जर कोंब टाकत असेल, सुळे जर टाकत असेल, तर त्यावरती लगेच कळून येतं की आपल्या अद्रकीवरती कुठल्याही कीडचा प्रादुर्भाव नाही आणि मुळ्यावरती कुठलेही अटॅक नाही। तर त्यामधूनच आपल्या अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे शोषण करत असतं, म्हणून अशा प्रकारे आपल्या आले प्लॉटमध्ये चांगल्या सशक्त कोंब निघत असतात आणि चांगल्या प्रकारे वाढ होताना दिसत आहे। तर लगेचच आपल्या आले प्लॉटमध्ये येऊन आपल्याला एक छोटंसं एक ज्या ठिकाणी आपले कोंब बारीक टाकले त्या ठिकाणी एक झाड काढून पाहायचं आहे, जेणेकरून आपल्या आले प्लॉटमध्ये मुळ्यांना गाठी लागल्या का नाही लागल्या ते आपल्याला पहिले चेक करून घ्यायचं आहे। आणि चेक म्हणजे महिन्यानुसार आपल्याला ते तर डोस रेग्युलर ठेवायचे, चेक केलं बी आणि नाही केलं बी तर आपल्याला एक महिन्यानुसार आपल्याला एक डोस रेग्युलर ठेवत चालायचं आहे, जेणेकरून आपल्या आले प्लॉटमध्ये कुठल्याही समस्या येणार नाही। यायच्या पहिले आपण जर करून ठेवल्या पहिले तर आपल्या आले प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न निघून त्यामधून चांगलाच आपल्याला नफा भेटू शकतो। तर नेमॅटोडवरती आपल्याला रासायनिकमधून एक वेलम प्राईम बी चांगल्या प्रकारे काम करत असते। त्यावरती मार्शल मन्सनी बरेचसे शेतकऱ्यांना सोडले, त्यांना एक रिझल्ट आला, ते पण सोडू शकतो आपण का त्यामध्ये कार्बोसल्फोन 30% असून त्यानंतर केमिकलमध्ये या 2-3 ज्या आपल्याला ज्या कंपनीच्या चांगल्या प्रकारे जर सोडले असेल, तुम्ही अनुभवी असेल तर तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर तुम्ही जैविकमध्ये जसं की टेलॉस सारखे झाले, एक पॅसोलो सारखे झाले, तर त्यानंतर नेव्हिगेट म्हणून ते अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट त्यामधून भेटतो। तर अशा प्रकारे आपल्या आले प्लॉटमध्ये सोडून झाल्याच्यानंतर लगेचच एक जैविकमध्ये तुम्हाला 3 सांगितले, पहिले मी रासायनिकमध्ये सांगितले, तर अशा प्रकारे त्यामधलं कोणतेही एक आपण घेऊन सोडू शकतो। तर तुम्हाला मी एक थोड्याच विचार दाखवतो की आले प्लॉटमध्ये अशा चांगल्या प्रकारे आपली मुळ्यांची वाढ होते का नाही होत ते पूर्ण पहिले बघून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता पहिले आपल्या आले प्लॉटमध्ये येऊन आपले मुळ्यांना ज्या थोडी माती हटवून त्या ठिकाणची आपल्याला मुळी उघडी करून पूर्ण मुळी चेक करायची की आपल्या आले क्षेत्रामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला त्या मुळ्यांना थोड्या प्रमाणात गाठी दिसत आहे का नाही दिसत आहेत। आपल्या याच्यामध्ये कुठल्याही समस्या असे दिसत नाही, कारण की आपण सांगतच असतो की नियोजन पूर्ण ठेवणं गरजेचं आहे। नियोजन तुम्ही जर परिपूर्ण जर ठेवलं तर त्यातून आपल्याला 100% रिझल्ट भेटणार म्हणजे भेटणार। तर नियोजन असं ठेवायचं आहे आपल्याला की दर महिन्याला जे आपल्याला ज्या आपल्या आले क्षेत्रामध्ये जे सोडायचं आहे, नेमॅटोडवरती म्हणा, तुम्ही वरती फवारणी म्हणायची किंवा ड्रेचिंग करायची किंवा एखादा वॉटर सोल्युबल सोडायचं, त्यावरती पूर्ण नियोजन करून घ्यायचं आहे आपल्याला। कुठलीही गोष्ट सोडायची असेल तर नियोजन पूर्ण पक्का करून घ्यायचं आहे, तरच आपल्या आले प्लॉटमध्ये कुठल्याही समस्या दिसणार नाही, त्यामधून आपल्याला चांगला उत्पन्नच निघू शकते, निघणारच। तर अशा प्रकारे जर आपण नेमॅटोडवरती ध्यान जर ठेवले तर आपल्या आले प्लॉटमध्ये कुठल्याही गोष्टी येणार नाही, कारण की नेमॅटोड अशी एक भयानक अद्रकीसाठी रोग असतो की तो सूत्रकृमी असून मुळ्यामध्ये जाऊन त्या मुळ्यामध्ये गेल्याच्यानंतर त्यामध्ये अंडे देतात आणि अंडे दिल्याच्यानंतर त्या मुळीची गाठ तयार होते। गाठ तयार झाल्याच्यानंतर
जे आपले आले प्लॉट जे अद्रकीचे झाड असते ते मुळेदारी शोषून घेत असतात, तर त्यामधून कुठल्याही प्रकारचं न त्यांना अन्नद्रव्य जात असतं, आपला कंद फुगत नाही, वरतून करपा जास्त येतो आणि पिवळापणा जास्त दिसतो. तर अशा लगेच त्याचे लक्षणं दिसून येतात आपल्याला. तर त्यावरती आपल्याला पहिले नेमॅटोडवरती काम करायचे चांगल्या प्रकारे, की आपल्या आले प्लॉटमध्ये क्वालिटी काय येत नाही, करपा जात नाही. आपण ज्या टायमाला फवारणी घेतली, एक शिपणी जर घेतली तर फवारणी घेतल्याच्यानंतर आपल्याला लगेच दुसऱ्या फवारणीला एक 7 ते 8 दिवसाच्या नंतरच मारावं लागते. तर हे याचे कारण आहे की जास्त करून नेमॅटोड आपल्याला फवारणी घेतल्याच्यानंतर सरासरी काही एक 12 ते 13 दिवसाच्या नंतर आपल्याला फवारणी येतच असते. कारण की ते आले प्लॉटमध्ये कुठलीही समस्या दिसत नाही, लगेचच कळून येते. जर एक 6व्या आणि 7व्या दिवशी जर शिपणी होत असेल त्यावरती, तर 100% त्या आले प्लॉटमध्ये मुळांना गाठी 100% लागलेल्या असतात. तर ते आपल्याला पहिले चेक करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला मी नेमॅटोडवरती सांगितलेच आहे 2-3 जे जैविकमध्ये सांगितले आणि रासायनिकमध्ये पण सांगितलं. तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही सोडू शकता कुठल्याही कंपनीचे. आणि ट्रायको आणि सोडो त्यावरती काम करत असते. तुम्हाला पहिलेच सांगत असतो मी, नियोजन तयार करायचं आपल्याला पेरणी बसून. तर सलग आपल्याला 2 ते 3 महिने ट्रायको सोडो पॅसोलो हे सोडून घ्यायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला असं 1 महिन्याच्यानुसार सोडत राहायचं आहे. आपल्या आले प्लॉटमध्ये कुठलेही सड नाही, काही नाही. आणि नेमॅटोड हे शक्यच नाही येणार, येईन म्हणून नाही. तर यावरती आपण पहिले चांगले काम केले तर आपल्याला त्यामधून चांगला एक आले प्लॉटमध्ये आपल्याला असं तुमच्या समोर दिसत आहे. आपल्या आले प्लॉटमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला कुठलीही समस्या दिसत नाही. थोड्या प्रमाणात आता आळीचा परिणाम आहे, तर आपण शिपणी घेतलीच आता एक दिवस पहिले. तर अशा प्रकारे आपलं नियोजन तयार करून पूर्ण आले प्लॉटमध्ये असे इथपर्यंत आपण डेव्हलप केली. तर नेमॅटोडवरती आपल्याला ह्या अशा एक गोष्टी करून घ्यायच्या आहे पहिले, की आले प्लॉट जर समजून घ्या थोडी वाढ कमी होत असेल, तर डोळ्यासमोर दिसत असते आपल्या वाढ कमी होत असेल किंवा अद्रकीचा पिवळापणा जात नसेल, तर त्यामधून लगेच कळून येते आपल्याला की आपल्या मुळांना गाठी 100% लागल्या आहे. तर लगेचच आपल्याला चेक करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला कुठल्या कंपनीचं सोडायचं आहे ते लगेचच आपल्याला एक अनुभवानुसार सोडून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे एक नियोजन ठेवून आपण काम करून घेतले. तर नियोजन करत असताना आपल्याला पहिले सांगतच असतो आपण की जे आपण 8 दिवस पहिले काय सोडलं, त्यानंतर 15 दिवस पहिले काय सोडलं, त्यानंतर एक 3 ते 4 दिवस पहिले काय सोडलं, यावरती आपण चांगली कॅल्ची करून त्यानंतरच आपल्याला पुढच्या येणाऱ्या गोष्टी जे दवा वॉटर सोल्युबल कुठलेही खत असो, कुठलेही एक फर्टिलायझर सोडायचं असेल तर आपल्याला पहिले नियोजन करणं गरजेचं आहे. नियोजन जर आपलं थोड्या प्रमाणात जर एक कमी जास्त जर झालं तर त्यामधून आपल्याला चांगलासा असा रिझल्ट दिसून येत नाही. तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आपले एक 700 ते 800पर्यंत आपला एका आले खांडाचा आपल्या ज्या एक ठिकाणी आपण कंद लावत असतो, एक अद्रकीचं खांड एक 9 ते 10 ग्रॅमचं, त्यामधून आपल्याला एक 3.5 ते 4 महिन्याच्या झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामधून 700 ते 800 किलोग्रॅमचं आपल्याला त्यामधून आपल्याला निघताना दिसलं. 3-3.5-4 महिने झाले आता या स्टेजला. तर वाढ आपण सध्या तर थोडी मेंटेन ठेवली, कारण की आपण जास्त फुटेवरती करून घेतला होता. फुटेवरती केल्याच्या नंतर आपल्याला त्यामधून चांगल्याशा प्रकारे अशा फुटे आपल्या जागोजागी कुठल्याही इकडच्या त्या साईडला आपल्याला नळी दिसत नाही. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.